नमस्कार सगळ्यांना. जय भगवान, जय शिवराय, जय जिजाऊ आणि जय भीम. बघा, महाराष्ट्रामध्ये वंजारी आणि मराठा हा वाद इतका इकोपाला चालला दिवसेंदिवस की म्हणजे हिंदू आणि मुस्लिमपेक्षाही काही हा कठीण अशा पद्धतीनं काही याचं रौद्र रूप धारण करून राहिला हा दिवसेंदिवस. काल परवा एक घटना घडली चिखला तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे की छत्रपती शिवरायांचा अर्धकृती पुतळा जो आहे त्या संदर्भात काही विरोध केला, काही मारहाण वगैरे काहीतरी घटना वगैरे झाली. माझं म्हणणं की संबंधित महिला ही राजकारणी होती, समजा काय विषय असेल ज्याचा ते असेल ते, कोणत्या समाजाचे, वंजारी सोडून द्या, मराठा सोडून द्या, परंतु छत्रपती शिवाजी महाराज म्हणून तरी विरोध केला नाही पाहिजेत हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. नंतर या बातमीची पूर्णपणे सखोल चौकशी केली की म्हटलं माझ्याच तालुक्यातली ही घटना आहे आणि काय आहे. तर काही लोकांना मी कॉल केला तर त्यांनी सांगितलं की बाबा हा विषय जो आहे हा राजकीय दृष्ट्या समजा याला वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे की त्या महिलेने दसरा मेळाव्याच्या दिवशी काहीतरी घाण कमेंट केली होती म्हणून त्याचा रोषकानी त्या काही मुलांनी वंजारी समाजाच्या मुलांनी हा रोषकानी त्याच्यावर त्यांनी काढला. परंतु माझं म्हणणं आहे, तुम्ही समोर बघत असताना गोपीनाथ मुंडे बघा, समोर बघत असताना छत्रपती शिवराय बघा, समोर बघत असताना बाबासाहेब आंबेडकर बघा, हे मोठे लोक झालेले आहेत ना, थोर महापुरुष झालेले आहेत. भयानक म्हणजे त्यांना कुठलेच शब्द नाहीत की ते त्या शब्दामध्ये मावतील. आपण त्यांचा आदर्श घेऊन जगणारी माणसं आहे. पण असा काही राजकारणी लोकांमुळे सामान्य लोकांमध्ये ही दरी जास्तीत जास्त दिवस काही म्हणजे एकदम वाढत चाललेली आहे. वंजारी मराठा हे रोज एकमेकाला भेटल्याशिवाय यांचं काहीच होत नाही. सामान्य वंजारी मराठा समाजातले लोक यांना काही घेणं देणं नाही, कोणता समाज कोणती जातीशी काही घेणं नाही. पण राजकीयाची आळीमिळी गुपचिळी आणि सामान्य उद्ध्वस्त घरे सामान्य जनतेची या प्रकारे काही ही प्रक्रिया होऊन राहिलेली आहे. तर याला स्वरूप देताना माणूस म्हणून सगळ्यांनी बघा, समाज म्हणून बघू नका. आणि ही परिस्थिती चिखळणार नाही याच्याबद्दल सगळ्यांनी प्रयत्न करा, कारण हे भयावह चित्र काही निर्माण होऊन राहिलेलं आहे. आणि हे चित्र असं भयावह निर्माण झाल्याच्या नंतर म्हणजे माणसं काही कोणत्या समाजातले आहेत हे पाहूनच त्यांच्या कार्यक्रमात जायचं किंवा दुकानात जायचं किंवा त्यांच्याकडून वस्तू घ्यायच्या किंवा काय करायचं हे नेमकं काही कळून नाही राहिलेलं. हा वाद कुठेतरी संपायला पाहिजेत. मला काहीच कळून नाही राहिलेलं की नेमकं काय चाललेलं आहे. आणि कळून घेण्याची इच्छा आहे माझी की कारण बुडते हे जण न देखवे डोळा म्हणून येती कळवळा अशा पद्धतीने आणि आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. कुठेतरी हे थांबलं पाहिजेत आणि दोन्ही समाजांनी थोडे पेशन्स ठेवले पाहिजेत, कारण कुठं ही यंत्रणा चाललेली आहे. असं लोणार तालुक्यामध्ये या घटना अजिबात यापूर्वी मागच्या 100 वर्षामध्ये घडल्या नाही. त्या घटना आज हळूहळू होऊन राहिलेले आहे. कुठलं तरी थांबलं पाहिजे. राजकुमार मुंडे, जालना.